आज सकाळी माझा मूड खूप आणि खूप एक्सायटिंग होता आणि हॅपी होता कारण बऱ्याच दिवसानंतर मी क्रिकेट खेळायला जाणार होतो. सो लगेचच आवरून घेऊन मी नाश्ता करायला घेतला आणि नाश्ता करताना माझ्या भावाचा मुलगा सारखाच मध्ये येत होता. सो मी त्याला कॅमेऱ्यासमोर बसवला आणि तो कसा बोलतोय बघ. हाय कर. नाश्ता झाल्यानंतर लगेचच मी आपली धन्नो काढली आणि निघालो ग्राउंडच्या दिशेने. जाताना एक्साइटमेंट फार होती कारण खूप दिवसातून क्रिकेट खेळतो आणि मोरिया 11 करकम या संघातून मला आयकॉन म्हणून बोलवलं होतं आणि त्याची एक्साइटमेंट वेगळीच होती. मी जेव्हा ग्राउंडवर पोहोचलो तेव्हा सामने ऑलरेडी चालू झाले होते. थोड्याच वेळात आमची देखील मॅच सुरू झाली आणि मॅच अतिशय उत्तम झाली. पण मॅच झाल्यानंतर जबरदस्त पुन्हा एकदा भूक लागली होती. पण मी आणि माझा मित्र मयूर आम्ही दोघंही भेळ खायला आलो. भेळ खाऊन झाल्यानंतर माझ्या फोनची चार्जिंग संपली होती म्हणून आम्ही आमच्या मित्राच्याच एका शॉपमध्ये मोबाईल चार्ज करून घेतला आणि मी परतीच्या प्रवासाला निघालो. कारण पंढरपूरमध्ये आमचे मित्र करण भैया देशमुख हे माझी वाट बघत होते. त्यांना भेटून लगेचच मी आपल्या ढोलवादनाच्या प्रॅक्टिससाठी रवाना झालो. अजून ढोलवादनाची प्रॅक्टिस चालू झाली नव्हती. थोड्याच वेळात सगळेजण आले. प्रॅक्टिस सुरू झाली. उत्कृष्ट असा सराव झाल्यानंतर मला प्रॅक्टिसनंतर माझे 2 फॅन्स देखील भेटले, जे की माझ्या आधीच्या व्लॉगचे फॅन झाले होते आणि त्यांना मी सांगितलं, की पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला घेतो. ते झाल्यानंतर आम्ही नैवेद्य थाली रेस्टॉरंटला मी आणि करण भाईंनी जेवण केलं आणि अशा रीतीने माझ्या आयुष्यातला पहिला मिनी व्लॉग संपला.